बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय जगतातनं। कॅनडातील G7 शिखर परिषदेतील नेत्यांनी इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिलाय। इराण कोणत्याही किमतीत अणुबॉम्ब ठेवू शकत नाही असं त्यांनीही म्हटलंय आणि त्याचबरोबर त्यांनी इराणला तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। इस्रायलला स्वतःचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र इराण कोणत्याही किमतीत अण्वस्त्र ठेवू शकत नाही असंही G7 परिषदेनं सांगितलंय। G7 परिषदेनं एक अहवाल तयार केला आणि या अहवालातनं त्यांनी ही बाब नमूद केली आहे। G7 फॅमिलीचा एक फोटो घेण्यात आला, त्यावेळची ही काही दृश्य आपण पाहतोय कॅनडातून। तर गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असणारं युद्ध आता आणखी हिंसक रूप धारण करण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेल्या तेहरान शहर रिकामं करा असा इशाराच दिलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि हे आवाहन केलंय। तेहरान शहर रिकामं करण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय। अणु करारावरती स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय हा मूर्खपणाचा आहे। इराणने या करारावरती स्वाक्षरी करायला हवी होती असंही ट्रम्प यांनी निक्षून म्हटलंय। तर कॅनडात आजपासून पुढील 2 दिवस G7 परिषदेला सुरुवात झालेली आहे आणि या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ही उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस आणि क्रोएशियाचा दौरा आटपून कॅनडाला पोहोचलेत आणि G7 या बलाढ्य देशांचा समावेश असलेल्या परिषदेमध्ये ते जात आहेत। या बैठकीला जगातील चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असल्यानं भारताला निमंत्रण देण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये इराण इस्रायल युद्धावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। अर्थातच या संदर्भातला अहवाल सुद्धा G7 परिषदेनं तयार केलेला आहे। या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे अध्यक्छ अँटनी अल्बनीस आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की कॅनडात आहेत। तर जपान, कॅनडानं भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या G7चे कायमस्वरूपी सदस्य असलेल्या नेत्यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। तर G7 परिषदेतील सदस्य देश कोणते आहेत आपण पाहूयात। कॅनडा, त्याबरोबरीनं फ्रान्स, तर जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स यांचा G7 परिषदेत समावेश आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत, कारण अशा पद्धतीनं आता G7 शिखर परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर कॅनडातील G7 शिखर परिषदेतील नेत्यांनी इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिलेला आहे आणि इराण कोणत्याही किमतीत अणुबॉम्ब ठेवू शकत नाही असं त्यांनीही म्हटलंय आणि त्याबरोबरच त्यांनी इराणला तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। इस्रायलला स्वतःचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र इराण कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र ठेवू शकत नाही असं G7 परिषदेनं म्हटलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आता सध्या G7 ने घेतलेली भूमिका आणि ज्या पद्धतीनं इस्रायल यांच्यात सुरू असलेलं हे जे काही संघर्ष आहे यावरती तुम्ही कसं पाहताय आणि अमेरिकेची भूमिका तुम्हाला कशा पद्धतीची दिसतीये? नाही, मला असं वाटतं की G7 जो गट आहे हा प्रामुख्याने ज्याला अमेरिकेच्या नेतृत्वात नाही परंतु अमेरिकेच्या पुढाकाराने हा स्थापन झालेला आहे आणि यामध्ये जे देश आहेत ते प्रामुख्याने अमेरिकेचे पाठीराखे आहेत। यामध्ये पूर्वी रशिया होता, पण रशियाला त्यातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे इतर देश आहेत, त्याच्यात इंग्लंड, फ्रान्स असेल किंवा कॅनडा सारखा देश असेल, हे सगळे जे अमेरिका म्हणेल त्याच पद्धतीने भूमिका घेणारे आहेत। आणि G7 ची अमेरिकेची भूमिका ही सुरुवातीपासून हीच राहिली आहे की इराणकडे कोणत्याही पद्धतीचे अण्वस्त्र हे असता कामा नाहीये। आणि याचं कारण असं आहे की इराण हा NPT म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीचा सदस्य देश आहे आणि हा जो 1969चा करार होता NPTचा, ज्याला आता एक्सटेन्शन देण्यात आलेला आहे, त्याच्यानुसार जोही कोणी करारावरती स्वाक्षरी करेल त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्रांचा विकास हा करता येणार नाहीये। त्यामुळे असं असतानाही इराण हा युरेनियम इनरिचमेंट आणि त्याच्या माध्यमातून अण्वस्त्रांच्या विकासाचा एक कार्यक्रम
आखतो आहे आणि ज्या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेकडनं यापूर्वी देखील उमटलेल्या होत्या 2015 पासून इराणचा हा कार्यक्रम आहे. आता मुद्दा येतो हा इस्रायल आणि इराण मधला जो संघर्ष आहे त्यांच्या संदर्भातला. आता खरं तर ज्या पद्धतीचा हल्ला हा इस्रायलकडनं इराणवरती करण्यात आलेला आहे, जो साधारणतः 13 जूनला हा करण्यात आला, याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. जो प्रीएम्प्टिव्ह अटॅकचा अर्थ असा होतो की इराणने जर अशा स्वरूपाचा अण्वस्त्रांचा विकास केला तर त्याचा सगळ्यात जास्त धोका हा इस्रायलला आहे. कारण इराण आणि इस्रायल मधलं जे शत्रुत्व आहे हे शत्रुत्व खूप पारंपरिक आहे, म्हणजे इसवी सन पूर्वपासूनच हे शत्रुत्व आहे आणि त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त धोका इस्रायलला होऊ शकतो. आणि त्यामुळे इराणने हे अण्वस्त्र विकसित करण्यापूर्वीच इराणच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाला संपवून टाकायचं, उद्ध्वस्त करायचं, नेस्तनाबूत करायचं आणि या संदर्भामध्ये एक मिशन आखलं गेलं. याची प्लॅनिंग 1 वर्षापासून इस्रायलने केली. अर्थात यामध्ये मोसाद, जी इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे, तिची महत्वाची भूमिका होती. आणि ही बाब पण लक्षात घ्यावी लागेल की अमेरिकेला हे माहिती नव्हतं असं होणार नाही, कारण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातले अत्यंत क्लोज टायअप आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारी ज्यू लॉबी ही अमेरिकेमध्ये अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे इराणवरती जो हल्ला इस्रायलने केला आणि त्यांचे काही न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स, मिलिटरी स्टेशन्स, काही सायंटिस्ट, काही लष्करी अधिकारी जे या हल्ल्यामध्ये 13 जूनच्या मारले गेले, त्याची कल्पना अमेरिकेला नव्हती असं म्हणणं थोडंसं हास्यास्पद ठरेल. मात्र आता अमेरिकेने त्यांना उघडपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे आणि इराणने देखील कोणत्याही पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करू नये अशी ट्रम्प यांची स्पष्टपणे भूमिका आहे. त्यामुळे आता मुद्दा असा येतोय की दोघांनी एकमेकांवरती प्रतिहल्ले करायला सुरुवात केली आहे. इस्रायलला याची कल्पना पण नव्हती 13 जूनला जो हल्ला इस्रायलने केला की इराण इतक्या प्रचंड ताकदीने त्याचं प्रत्युत्तर देईल. इराणने जवळपास 200 मिसाईल्स हे इस्रायलवरती दागले. इस्रायलचे सगळे प्रमुख शहर, इव्हन तेल अवीव जी राजधानी आहे त्याच्यापासून प्रचंड मोठा डॅमेज झालाय. इस्रायलचं जे आयरन डोम नावाची एअर डिफेन्स सिस्टम आहे ती भेदून हे सगळे क्षेपणास्त्र आज इस्रायलवरती आलेत. त्यामुळे आता इस्रायल त्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो. त्यामुळे ह्या संघर्षाची व्याप्ती ही येत्या काळामध्ये वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल. अगदी. पण एकीकडे आपण बघतोय की इराण जिंकू शकणार नाही असा दावा ट्रम्प करतायत, पण इराणला सुद्धा तेवढाच ज्याला म्हणतो आपण भक्कम पाठिंबा असल्याशिवाय ते इतकं मोठं पाऊल उचलणार नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानचा आम्हाला पाठिंबा आहे, तोही अण्वस्त्र देश आहे. आणखीन कोणाचा इराणला पाठिंबा आहे की ज्यामुळे इराण इतक्या ताकदीनं पुढे जातोय? आपला प्रश्न अगदी संयुक्तिक आहे आणि याच्यामध्ये आपण इराण हा एकट्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकेल असं शक्यता फार कमी आहे. आपण लक्षात घ्या की पारंपरिक दृष्ट्या शीतयुद्ध काळापासून इराणचे जे पाठीराखे आहेत तो शीतयुद्धाच्या राजकारणाचा भाग होता. पण तरी देखील इराण, सिरिया यांचा मुख्य पाठीराखा हा तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि आत्ताचा रशिया आहे. त्यामुळे रशियाने खूप मोठ्या प्रमाणात इराणला अनेक क्षेपणास्त्र असतील किंवा संरक्षण तंत्रज्ञाने दिलंय. त्यानंतर चीनच्या जवळपास 400 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकी ह्या इराणमध्ये आहेत आणि चीननी मोठ्या प्रमाणावरती संरक्षण तंत्रज्ञान, फायटर जेट्स आणि क्षेपणास्त्र हे इराणला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्तर कोरिया हा तिसरा देश आहे की ज्यांनी इराणला क्षेपणास्त्र पुरवलेत. आज जी क्षेपणास्त्र इराणकडनं इस्रायलवरती दागली जात आहेत त्यातली काही क्षेपणास्त्र ही उत्तर कोरियातनं दिलेली आहेत. पाकिस्तानकडनं त्यांना न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. इराणकडे आजच्या घडीला अण्वस्त्र नाहीयेत. मात्र इराणनी जेवढी युरेनियमची एनरिचमेंट केली आहे त्याचा अंदाज म्हणजे IAEA जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आहे तिच्या अहवालानुसार साधारणतः इराणकडे एवढं युरेनियमचं एनरिचमेंट झालंय की पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये इराण अशा प्रकारची अण्वस्त्र तयार करू शकतो. त्यामुळे सध्या जरी त्यांच्याकडे नसली तरी त्यांच्याकडे क्षमता आहे त्याचा विकास करण्याची. मात्र यांना जे समर्थन आहे हे प्रामुख्याने रशिया, चायना, नॉर्थ कोरिया आणि पाकिस्तान अशा स्वरूपाचं समर्थन आहे. आता मुद्दा असा येणार आहे यामध्ये की ज्या वेळेला हा संघर्षाची व्याप्ती वाढेल त्यावेळेला जर अमेरिकेची प्रत्यक्ष एंट्री या युद्धामध्ये झाली आणि जर इराणकडनं अमेरिकेचे अनेक लष्करी तळं ही आखातामध्ये आहेत, अनेक देश सौदी अरेबियामध्ये आहेत, अनेक देशांमध्ये आखातामधल्या इस्लामिक देशांमध्ये, अमेरिकेची कुवेतमध्ये आहेत, अनेक देशांमध्ये लष्करी तळ आहेत. जर इराणकडनं त्यावरती हल्ला झाला
तर मात्र अमेरिका प्रत्यक्ष या युद्धामध्ये उतरू शकतो. जर अमेरिका उतरला तर ही शक्यता पण नाकारता येत नाही की इराणच्या बाजूने काही देशांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग यामध्ये होऊ शकतो. त्यात रशिया पण आहे आणि ज्यामध्ये चायना पण आहे. हे विसरून चालणारे पाकिस्तान आहे. पाकिस्तानने ऑलरेडी अशा प्रकारचं सुतोवाच केल्याचं इराणने सांगितलंय की जर इस्रायलनी न्यूक्लिअर मिसाईलच्या प्रोजेक्टवरती परत एकदा हल्ला केला इराणच्या, तर आम्ही इस्रायलवरती अणुबॉम्ब टाकू, अशा प्रकारे पाकिस्तानने अश्युरन्स दिल्याचं इराणकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे देश सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे येऊ शकतात आणि याची व्याप्ती जी आहे ही आखातामध्ये वाढू शकते. अगदी याच सगळ्यात भारताची भूमिका खूप महत्वाची आहे. सायप्रसमध्ये नुकतंच पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य की आपण युद्धाच्या बाजूने नाही आहोत, हा काळ युद्धाचा नाहीये. काय असेल या सगळ्यामध्ये भारताची भूमिका? अतिशय महत्वाची राहणार आहे. याचं कारण असं आहे की भारतासाठी हा धोरणात्मक पेच प्रसंग आहे आणि तो जसा पेच प्रसंग रशिया युक्रेनच्या बाबतीमध्ये होता तशाच प्रकारचा पेच प्रसंग, ज्याला राजनैतिक पेच प्रसंग आपण म्हणतो, तो भारताच्या बाबतीमध्ये आहे. याचं कारण असं आहे की इराण हा भारताचा एक पारंपरिक मित्र देश आहे. इराणमध्ये शियापंथीय लोकांचं प्राबल्य आहे. हा शियापंथीय देश आहे आणि इराण नंतर सगळ्यात जास्त नंबर 2चं शियापंथीय पॉप्युलेशन जे आहे ते भारतामध्ये आहे. त्याचप्रमाणे इराणची आणि भारताच्या ऐतिहासिक काळापासून व्यापाराच्या अनेक खुणा ह्या आता पुस्तकांमधनं आपल्याला दिसून येतात. दुसरा मुद्दा असा आहे की इराणचं जे चबहार बंदर आहे त्याच्या विकासाचं कंत्राट हे प्रामुख्याने भारताला मिळालेलं आहे. इराणच्या माध्यमातून आपण मध्य आशिया म्हणजे उझबेकिस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान वगैरे ह्या सगळ्या देशांमध्ये भारत पोहोचण्याचा प्रयत्न हा करतो आहे. त्यामुळे इराण आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातून एक रेल लाईन सुद्धा भारताच्या माध्यमातून विकसित होते. त्यामुळे इराण आपला मित्र देश आहे. दुसरं, इस्रायल हा आपला सामरिक भागीदार आहे. इस्रायलकडनं मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आपल्याला मिळतं. 1962 चीन बरोबरचं युद्ध, 65 पाकिस्तान बरोबरचा संघर्ष, 99चा पाकिस्तान बरोबरचा संघर्ष, या सगळ्या संघर्षांमध्ये इस्रायल हा भारताच्या पाठीशी उभा राहिलाय. 99च्या संघर्षामध्ये बोफोरसाठी लागणारे तोफगोळे हे इस्रायलने आपल्याला पुरवलेले होते. त्यामुळे इस्रायल आपला पारंपरिक, इस्रायल पण आपला मित्र देश आहे. त्यामुळे बाजू कोणाची घ्यायची हा महत्वाचा प्रश्न. त्यामुळे भारताने तटस्थ राहणं हे यासाठी प्रेफर केलंय. आता मुद्दा असा आहे की जर ह्या संघर्षाची व्याप्ती वाढली तर लक्षात ठेवा की जो स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, ज्याला हार्मुजची खाडी किंवा हार्मुजची समुद्रधुनी म्हणतात, ज्याच्यातनं जवळपास 1/4 ऑइल, जे ऑइलचे टँकर्स आहेत जे मिडल ईस्ट मधनं निघतात तेल भरून, त्याच्यातले 1/4 टँकर हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं जातात आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज हे इराणच्या आधिपत्याखाली आहे. आणि ही शक्यता नाकारता येत नाही की इराण पुरस्कृत हुती नावाची जी संघटना आहे जी ओमानमध्ये अत्यंत प्रभावी आहे, ती ह्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मधल्या काही टँकर्स वरती अटॅक करू शकते. कारण आतापर्यंत न्यूक्लिअर पर्यंत हे युद्ध, न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन उद्ध्वस्त करण्यापर्यंत इस्रायल गेलाय. उद्या एनर्जीचे जे प्लांट्स आहेत, विहिरी आहेत किंवा त्याचे जे टँकर्स आहेत त्याच्यावरती जर अटॅक करायला सुरुवात केली तर मात्र भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. जर स्ट्रेट ऑफ हार्मुज वरती इराणनी निर्बंध आणले तर भारताचं 60% तेल हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं येतं आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की तेलाची किंमत ही $100 पर्यंत जाऊ शकते. काही संस्थांचा असा अंदाज आहे की $120 पर्यंत जाऊ शकते. आणि जर तशी गेली, साधारणतः $1 जरी तेलाची किंमत ही वाढली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक प्रति बॅरल, तरी भारताला प्रतिवर्षी होणारं नुकसान हे 1 अब्जचं असतं. तुम्ही कल्पना करा की सध्या $75 ते $80 प्रति बॅरल जर तेलाची किंमत असेल आणि ती 100 वरती गेली, 110 वरती गेली, तर किती भयानक परिणाम भारताला सहन करावे लागू शकतात. त्यामुळे हा संघर्ष जितका चिघळणार नाही ते आपल्याला बघावं लागेल. दुसरं, आजच्या घडीला 80 लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात, इराणमध्ये राहतात, इस्रायलमध्ये राहतात आणि ते प्रतिवर्षी 50 अब्जचा फॉरेन रेमिटन्स भारताला पाठवतात. त्यामुळे आपल्यासमोर मोठा कळीचा प्रश्न आहे की जर हा संघर्ष चिघळला तर आपल्या तेलाच्या पुरवठ्यावरती परिणाम होऊ शकतो. दुसरं, आपले जे भारतीय तिथे राहतात त्यांचं इमर्जन्सी इव्हॅक्युएशन आपल्याला करावं लागू शकतं आणि भारतासाठी धोरणात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपली सगळ्यांची प्रार्थना हीच असेल की हा संघर्ष जो आहे तो जास्त चिघळू नये आणि तो जितक्या लवकर संपेल तेवढं उत्तम. अगदी. पण सध्या जी ट्रम्प यांची भूमिका दिसतीये त्या भूमिकेकडे पाहता, कारण G7 मधनं सुद्धा 2 दिवसाची परिषद असून ते लवकर निघून गेलेले आहेत, काहीतरी वेगळा प्लॅन त्यांचा शिजतोय हे मात्र लक्षात येते. कारण त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी इराणची जी राजधानी आहे ती रिकामी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत तिथल्या नागरिकांना.
अगदी बरोबर आहे. त्यांनी त्यासाठी जी आवश्यक ऍडव्हायझरी असते ती इश्यू केलेली आहे. हे लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या कायमस्वरूपी, राष्ट्राध्यक्ष कोणी का असेना, मग तो डेमोक्रॅटिक पक्षाचा असेल किंवा रिपब्लिकन पक्षाचा असेल, अमेरिकेमध्ये काही धोरणं ही कायमस्वरूपी आहेत. याचं कारण जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे लॉबी सिस्टमने चालतं. लॉबी सिस्टम म्हणजे दबाव गट. हा जो दबाव गट आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रभावी दबाव गट हा ज्यू लोकांचा आहे. आणि प्रामुख्याने अमेरिकेचं आखातामधलं जे धोरण आहे ही ज्यू लॉबी जी आहे ही प्रामुख्याने ठरवत असते. त्यामुळे आपण ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेचा विरोध हा इराणमधल्या खामेनी राजवटीला आहे. इराणमध्ये 1979 नंतर 1979 ला जे इराणमध्ये इस्लामिक रेव्होल्युशन झालं आणि त्यापूर्वी जी शहाची राजवट होती जी खूप सेक्युलर होती, लिबरल होती, आणि त्यानंतर तिथं अत्यंत कट्टर धार्मिक राजवट आली जी खोमेनींची राजवट होती. आणि त्यानंतर आता खामेनी त्याचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ही राजवट उलथून पाडणं ह्या अमेरिकेचा पण इंटरेस्ट आहे. त्याचप्रमाणे ही राजवट उलथून पाडणं हे सौदी अरेबिया, युएईचं देखील इंटरेस्ट आहे. याचं कारण असं आहे की आता आखातामध्ये पण इस्लामिक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली, विशेष करून युएई, कतार, सौदी अरेबिया आणि इराणमध्ये स्पर्धा आहे की इस्लामिक जगाचं नेतृत्व कोणी करायचं. त्यामुळे इराणनी त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जर ह्या सगळ्या संघर्षाचा परिणाम म्हणून जर तिथं पुन्हा एकदा एखादं सत्तांतर झालं आणि जर खामेनीची राजवट गेली तर हे अमेरिकेला पण पाहिजेल आहे, हे सौदी अरेबियाला पण पाहिजेल आहे. त्यामुळे सुन्नी इस्लामिक देश शांत आहेत, ते फारसं तीव्र निषेध करताना इस्रायलचं दिसून येत नाहीये. आणि यामध्ये अमेरिकेची भूमिकाही स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्पनी पण सांगितलंय की आम्हाला इच्छा नाहीये पण आम्हाला मदत करावी लागणार आहे आणि ती करावीच लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेची एंट्री या युद्धामध्ये जर संघर्ष वाढला तर नक्की होऊ शकते. आणि त्याचे संकेत जसं काही दिवसांपूर्वी पेंटागॉनच्या आसपास पिझ्झाचा सेल वाढला होता, तर हा जो पिझ्झाचा सेल वाढला होता हे एक प्रकारचं इंडिकेशन होतं. शीतयुद्ध काळापासून ज्या ज्या वेळेला रशियाच्या विरुद्ध, तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या विरुद्ध अमेरिकेला काही कारवाई करायची असती त्या वेळेला पेंटागॉनच्या आसपास जे पिझ्झाचे आउटलेट आहेत त्याच्यामधला सेल वाढला होता. 1991 ला जेव्हा सद्दाम हुसेननी कुवेतवरती आक्रमण केलं होतं त्यावेळेला अशाच प्रकारे सेल वाढलेला होता. त्यामुळे आता हा सेल परत वाढलाय. अर्थात हा एक योगायोग पण असू शकतो. त्यामुळे याच्यातनं जरी काही फार आपल्याला साधणार नसलं तरी इंडिकेशन्स असं दाखवत आहेत की डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलच्या बाजूने स्पष्टपणे या संघर्षामध्ये उतरू शकतात. आणि जर इराणनी अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी स्टेशनवरती किंवा स्थानकावरती आक्रमण केलं तर मात्र अमेरिका प्रत्यक्ष उत्तर देईल आणि त्याचे भयानक परिणाम हे आखाताला आणि संपूर्ण जगाला सहन करावे लागतील. अगदी शैलेंद्र सर, याच अनुषंगानं मी थोडंसं पुढे नेते तुमचा मुद्दा की तुम्ही जो उल्लेख केलात की अमेरिका या माध्यमातून रशियाला इशारा देऊ पाहतीये का, तर खरंच त्यांना चीनला किंवा रशियाचा एक प्रकारे टार्गेट करायचं आहे आणि त्यासाठी इराणचा वापर केला जातोय किंवा इस्रायलच्या माध्यमातून हा वापर केला जातोय असं काही म्हणता येईल का? कारण अमेरिकेने असे सुप्त त्यांचे जे काही इच्छा आहेत त्या अशा पद्धतीने पूर्ण केल्यात यापूर्वी सुद्धा. नाही, नक्कीच आहे. आपण एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित केला चीनच्या भूमिकेसंदर्भामध्ये. त्याविषयी मी थोडक्यात सांगतो आपल्याला की या संपूर्ण संघर्षामध्ये आपण पाहिलं तर चीनची भूमिकाही तटस्थ आहे. आणि जरी चीन आणि इराणचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलेत, आपल्याला अवगत असेल की ज्या वेळेला कोरोनाच्या महामारी जेव्हा आली 2020-21 मध्ये त्यावेळेला चायनामधनं त्याचा प्रसार सगळ्यात जास्त इराणमध्ये पहिल्यांदा झाला. आणि त्याचं कारण असं होतं की इराणमध्ये आणि चीनमध्ये प्रचंड घनिष्ठ संबंध आहेत. आणि चीनचा सगळ्यात मोठा तेल पुरवठादार देश हा इराण आहे. इराण साधारणतः 33 लाख बॅरल्स प्रति दिवशी तेलाचं प्रोडक्शन करतो. त्यापैकी 50% तेल हे चायना विकत घेतो. आज चीनच्या साधारणतः $400 अब्ज इन्व्हेस्टमेंट्स या इराणमध्ये आहेत. त्यामुळे चीनचे इराण बरोबरचे संबंध क्लोज आहेत, अत्यंत घनिष्ठ आहेत. मात्र इस्रायल पण त्यांचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. इस्रायलमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञानाची भागीदारी ही मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे चायनाने याच्यामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे. चायनाचा हा प्लॅन आहे की अमेरिका ऑलरेडी रशिया युक्रेनमध्ये इन्व्हॉल्ड आहे. जर अमेरिका परत एकदा आखातामध्ये इन्व्हॉल्व झाला तर अमेरिकेची प्रचंड शक्ती या आखातामध्ये कामी लागणार आहे आणि त्याचा फायदा हा चीनला मिळणार आहे तैवानच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये चीन आपलं प्राबल्य वाढू शकतो. कदाचित ह्या सगळ्या संधीचा फायदा घेऊन चीन तैवानवरती आक्रमण पण करू शकतो. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला तिसरा कॉन्फ्लिक्ट झोन हा निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. रशियाच्या बाबतीमध्ये असा भूमिका आहे की रशियाने अजूनपर्यंत त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली नाहीये. रशिया ऑलरेडी एक्झॉस्टेड आहे. रशिया युक्रेन वॉरमुळे जे 3 वर्ष चाललेलं आहे, रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध पण आहेत. त्यामुळे रशिया प्रत्यक्ष इराणसाठी एंट्री घेईल का
हा साशंकतेचा मुद्दा जरी असला तरी अप्रत्यक्षपणे मात्र रशियाची शस्त्रास्त्र ही इराणला ऑलरेडी आहेत इराणकडे, त्यामुळे त्यांना नैतिक पाठिंबा असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. यातनं एक मुद्दा आणखीन होईल की जो अमेरिकेची इच्छा होती की युरोप आणि आखातामधनं आता काढता पाय घ्यायचा आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडे आपलं लक्ष वळवायचं, चायनाकडे लक्ष वळवायचं, मात्र तसं सध्या होताना दिसत नाहीये. अमेरिका खूप जास्त अडकलाय युरोपमध्ये आणि आता आखातामध्ये, त्यामुळे याच्यामुळे चीनचं भविष्यामध्ये फावणार आहे. नक्कीच शैलेंद्र सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय सविस्तर पद्धतीनं या युद्धादरम्यान आणि युद्धासंदर्भात किंवा या सगळ्या एकमेकांवरती होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात तुम्ही देशभरातला एक धांडोळाच आम्हाला सांगितला, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.